तर हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण जात आहे, आपण पाहू शकता. तर आपण पाहू शकता शिखर शिंगणापूरसाठी आता आम्ही निघालेलो आहे गाडीत. तर समोर बघू शकता किती मोठा डोंगर आहे शिंगणापूरचा. तर शिखर शिंगणापूरला जाताना खूप मोठे मोठे रस्ते, खूप मोठे वळण डोंगर येतात. तर आपण पाहू शकता नजारा किती सुंदर आहे साईडवरती. वाव. तर सध्या आपण महादेव मंदिर या ठिकाणी जात आहे. शिखर शिंगणापूरचे प्रसिद्ध मंदिर महादेवाचे. तर त्या ठिकाणी जाऊन आता आपण दर्शन घेऊया. तोपर्यंत एन्जॉय करा रस्ते आणि या ठिकाणचे डोंगर. पाहू शकता किती उंच उंच डोंगर आहेत पुढच्या साईडने. या ठिकाणी पाहू शकता किती वळण आहे, डेंजर. हो हो, एकदम भीती वाटण्यासारखे वळण आहेत मोठे मोठे. तर साईडने पाहू शकता आपण खोल दरे आहेत. डोंगराच्या वरती चढताना, खाली उतरताना खूप मोठे मोठे वळण लागतील. तर एकदम गाडी सावकाश या ठिकाणी चालवावी लागते. तर समोर पाहू शकता किती उंच उंच मोठे डोंगर आहेत. तर सध्या आपण पोहोचलेलो आहोत मंदिराच्या एकदम समोर. पाहू शकता वरती महादेवाचे मंदिर शिखर शिंगणापूर किती सुंदर दिसत आहे. कलरचं काम सध्या झालेलं आहे नवीन. तर हे मंदिर चलते खासदार उदयनराजे भोसले यांच्या अंतर्गत, त्यांच्या ट्रस्टमध्ये. तर चला सध्या आपण जाणार आहोत मंदिराकडे. तर या ठिकाणी आपण मध्ये एंटर करूया आपले शिंगणापूरचे महादेव मंदिराच्या. लेट्स गो. तर चला आता पायऱ्या चढून आपल्याला वरी जावं लागेल या ठिकाणी. तर एकदम समोर आपण पाहू शकता शिखर शिंगणापूर मंदिराचे शिखर. तर आता आतमध्ये आपल्याला जायचं आहे, अभिषेक करायचा आहे. पाहूया कोठे भेटते आपल्याला अभिषेकांची पावती किंवा पंडित या ठिकाणी आहेत. आता यांच्यापाशी जुगाड करावा लागेल आपल्याला अभिषेक इथून मध्ये नेतील. तर सर आता सध्या आपण पाहू शकता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. बाहेरचा परिसर पाहू शकता तुम्ही. ओम नमः शिवाय. आणि मध्ये खूप जुन्या काळातलं मंदिर आहे. आपण पाहू शकता किती मोठे मोठे या ठिकाणी खांब आहेत दगडाचे. वाव. खाली पाहू शकता आपण किती डोंगर दरी आहे खालच्या बाजूस. त्या ठिकाणी खूप खोल दरी. एवढ्या उंचीवरती सध्या आपण आलो आहोत मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर हा सुंदर असा निसर्गाचा आनंद घेत आपण शिखर शिंगणापूरमध्ये मंदिराच्या आत रांगेत उभारलेलो आहे दर्शनासाठी. चला आतमध्ये पाहू शकता आपण मंदिर किती सुंदर आहे. आतमध्ये सुद्धा पक्षी या ठिकाणी आहे. हिंदी महाराज दर्शन घेण्यासाठी. समोरच आपल्याला महादेवाची पिंड मंदिर मिळणार आहे दर्शनासाठी. तर आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे वेळ. शंभू महादेव मंदिर अभिषेक वारी. तर या ठिकाणी लोक बसलेले आहेत रांगेत. आपला नंबर आहे आता 10-15 मिनिटाच्या नंतर आपण मंदिराच्या आत गाभाऱ्यात पोचणार आहोत. नंतर अभिषेक हे करून आपल्याला दर्शन घेण्यात मिळेल.
तोपर्यंत आपण पाहू शकता इकडं किती मोठे मोठे डोंगर आहेत पाहण्यासारखे. तरी एकदम मन आनंदून जाण्यासारखे एकदम खोल अशी डोंगर आहेत. आपल्या डोंगरावर खूप आनंद वाटतो. खाली जाऊन आपण पाहू शकता खूप वळणं सुद्धा मस्त आहेत एकदम. निसर्गाचा आनंद खूप वेगळा राहतो. तर या ठिकाणी आमचे दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी फोटो आता काढायचे आपल्याला मध्ये काय फोटो काढण्यास सक्त मनाई होती. तर बाहेर ढोल वाजत आहे त्या ठिकाणी मामा. या ठिकाणी आपण पाहू शकता एकदम सुंदर असे आपले फोटो येणार आहेत. मंदिराचा बाहेरचा भाग पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. मंदिर एकदम अट्रॅक्टिव्ह. वरचं काम कलरचं झालेलं आहे. एकदम दगडी कामाला जुन्या काळातील मंदिर. किती सुंदर आकृती डिझाईन्स देवांचे चित्र काढलेले आहेत. तर चला आता आपण निघणार आहोत पुढच्या दर्शनासाठी. तर आपण पाहू शकता शिखर शिंगणापूरचं मंदिर एकदमच माझ्या पाठीमागे. एन्जॉय एकदम आनंदाची फिलिंग येत आहे दर्शन झाल्यानंतर. आणि वातावरण सुद्धा आपण पाहू शकता किती एकदम फ्रेश एकदम ढगाढगाचे वातावरण आहे. आणि हे आहे आपल्या पाठीमागं मंदिर. या ठिकाणी आपल्याला गोल प्रदक्षिणा घालायची आहे. बाहेर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद. एकदम सूर्य डोक्यावर आहे. ओम नमः शिवाय. या ठिकाणी एकदम समोरचं ठिकाणावर आपण पोहोचलो आहोत. तर आपली आता प्रदक्षिणा घालून झालेली आहे. दर्शन घेतलेलं आहे. आता आपण जाऊया मंदिरातला होता मस्त होता एकदम. बाहेर आता आम्ही आलो. तर आता पाहिजे आपण जाऊया बाहेर. आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. या ठिकाणी दुसरे मंदिर महादेवाचे लहान भाऊ मोठे भाऊ तिथील सुद्धा दर्शन आता आम्ही घेतलेलं आहे.